बांबू पुरतोय का? पुरतोय ना? पूर्ण तिन्ही फ्युजा काढा, नाही तर चिकटावता तिकडे कोणाला तरी. बघितलं का बिबट्याचा पिंजरा? 1 महिना होईन आता, 1 महिनाभर इथेच पडून आहे. वन खात्याने सुद्धा दखल घेतली नाही. हे असं शेतकऱ्यांचं जीवन आहे. तर शेतकऱ्यांचं जीवन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आपण गावाकडची आणि शेतकऱ्यांची पूर्ण माहिती देऊया. आपला हाच कंटेंट आहे, ब्लॉग बनवतो मी डेली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आता थोडंसं काम करायचं आहे आम्हाला. ते काम काय आहे तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रात्रीच्या वेळेस सुद्धा अशा उंच ऊसामध्ये पाणी द्यावं लागतं मित्रांनो शेतकऱ्यांना. आता विहीर आहे आपली आणि या पेटीमधल्या फ्यूजा बदलायच्यात पाहताय. त्यासाठी आपण लाईट पूर्ण डीपीमधनं ऑफ केलेली आहे. हे पाहताय अशा प्रकारे फ्यूजा बदलायच्यात आपल्याला. ही पूर्ण तिन्ही फ्यूजा खराब झालेले आहेत, त्यासाठी बदलून टाकायच्यात आपल्याला मित्रांनो. हा स्टार्टर आहे. पूर्ण वायरे खराब झालेले आहेत मित्रांनो. फ्यूजा सुद्धा खराब झाले आहेत गरम होऊन. आपण त्यासाठी डिप्पी हाफ केलेली आहे. लाईट ऑफ करून सुद्धा थोडासा करंट बसल्यासारखा फील येतोय मला. हे पाहताय अशा प्रकारे खराब झालेले ते फ्यूजा काढायच्यात आणि नवीन फ्यूजा टाकून द्यायच्यात. तर शेतकऱ्यांचं जीवन पाहताय का कसं आहे, रिस्की काम आहे. काम आपलं ओके मध्ये झालेलं आहे मित्रांनो. पाहताय फ्यूज वगैरे नवीन चेंज करून झालेले आहेत. आता रात्री 9:30 वाजता लाईट येईन, त्यावेळेस मोटर चालू करणार आहोत आपण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.